महाराष्ट्र चेंबर हे महाराष्ट्राचं शिखर चेंबर आहे आणि आमचे 800 मेंबर्स हे असोसिएशन आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स असल्या कारणाने आमची इनडायरेक्ट मेंबरशिप 7 लाख मेंबर्सच्या घरात जाते। आपण जर हल्ली पाहिलं तर जे धंद्यासमोर आव्हानं आहेत त्याच्यात आता सरकारचा रोल कमी कमी व्हायला लागलेला आहे। त्यामुळे एक मोठं स्टेप आम्ही जो घेतोय की जे सर्वात जास्त प्राधान्य चेंबर्स गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेशन किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकसीला देतात। आपण जर बिझनेसच्या कन्सर्न्स जर पाहिल्या किंवा बिझनेसचे चॅलेंजेस पाहिले तर रेग्युलेटरी इश्यूज आणि गव्हर्नमेंट कन्सर्न हे कुठलाच आपण अभ्यास बघतो त्याच्याप्रमाणे 4 ते 7च्या मध्ये नंबर लागतो। याचा अर्थ की आपण जे टॉपच्या 3 कन्सर्न्स आहेत त्या आपल्या थोड्या दुर्लक्षल्या जातात। तर आपल्याला रिफोकस करायला पाहिजे की आपण या बिझनेसच्या पहिल्या 3 कन्सर्न्स आहेत आता त्या सगळ्यात वर आणल्या पाहिजे। ऑफकोर्स गव्हर्नमेंट ॲडव्होकसी ही चालू ठेवायलाच पाहिजे, पण इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला तितकंच किंबहुना जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे। धन्यवाद।